इयत्ता 8वी विज्ञान भाग 2 या विषयामधील विद्युतधारेचे रासायनिक परिणाम केमिकल इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट या पाठातील प्रश्नोत्तरांचा अभ्यास या तासाला आपण करणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न असा आहे, रिकाम जागा भरा. त्यातलं पहिलं आहे, बहुतेक द्रव ज्याच्यातून विद्युतधारा वाहते ते टिंबाटिंबाचे अथवा टिंबाटिंबाचे द्रावण असते. त्याचं उत्तर आहे आम्ला, अल्कली आणि क्षारांचे द्रावण असते. दुसरं आहे, द्रावणातून वाहणाऱ्या विद्युतधारेमुळे टिंबाटिंब परिणाम घडून येतात. त्याचं उत्तर आहे रासायनिक परिणाम घडून येतात. तिसरं आहे, जर तुम्ही कॉपर सल्फेटच्या द्रावणातून विद्युतधारा जाऊ दिली तर तांबे बॅटरीच्या टिंबाटिंबा ध्रुवाला जोडलेल्या पट्टीवर जमा होते. त्याचं उत्तर आहे ऋण किंवा कॅथोड. चौथा आहे, इच्छित धातूचे कोणत्याही दुसऱ्या धातूवर विद्युतधारेच्या सहाय्याने थर जमा करण्याच्या क्रियेला टिंबाटिंबा म्हणतात. त्याचं उत्तर आहे विद्युत विलेपन असे म्हणतात. आता इथे या ठिकाणी एक आकृती आहे. या आकृतीवरून प्रश्न आपल्याला द्यायची आहेत. जेव्हा इथे या ठिकाणी आकृतीमध्ये इथे चुंबक सूची जोडलेली आहे, इथे बॅटरी जोडलेली आहे आणि या ठिकाणी प्लेट्स 2 जोडलेत. जेव्हा टेस्टरची मोकळी टोके द्रावणात बुडवतात तेव्हा चुंबक सूची विचलित दर्शविते. याचे कारण तुम्ही स्पष्ट करू शकाल काय? तर ही चुंबक सूची विचलित होते. हे बॅटरी जेव्हा चालू केल्यानंतर करंट द्रावणामधून गेल्यानंतर ही विचलित होते. असे का होते हे स्पष्ट करू शकाल का? त्याचं उत्तर थोडक्यात या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असा, जेव्हा टेस्टरची मोकळी टोके द्रावणात बुडवतात तेव्हा चुंबक सूची विचलन दर्शविते. याचे कारण असे आहे की द्रावण विद्युत सुवाहक आहे. जेव्हा विद्युत प्रवाह द्रावणातून वाहतो तेव्हा चुंबक सुईवरती चुंबकीय बल कार्य करते, त्यामुळे ती विचलित होते. प्रश्न क्रमांक 3 असा आहे, 3 द्रवांची नावे सांगा ज्यांची आकृती 11.9 म्हणजे मगाची आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे परीक्षात घेतली असता चुंबक सूचीमध्ये विचलन घडून येते. 3 द्रावणांची नावं अशी आहेत. पहिलं ते मिठाचे द्रावण. मिठाच्या द्रावणातील आयनामुळे विचलन घडून येते. दुसरं आहे ते आम्ल, जसे की सल्फ्युरिक आम्ल H2SO4, HCl हायड्रोक्लोरिक आम्ल यांच्यामुळे चुंबक सूची विचलित होते. आणि तिसरं आहे ते अल्कली, जसे की सोडियम हायड्रॉक्साईड, त्याला NaOH असे म्हणतोय आपण, पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH यांच्यामुळे आयन्स तयार होऊन द्रावण सुवाहक बनते आणि त्यामुळे चुंबक सूची विचलन दर्शवते. पुढचा प्रश्न असा आहे, आकृती 11.10 मध्ये दाखवल्याप्रमाणे रचनेत दिवा प्रज्वलित होत नाही. संभाव्य कारणे व स्पष्टीकरण सांगायचं. या ठिकाणी आकृती दिलेली आहे, बॅटरी जोडलेली आहे, बल्ब आहे, या ठिकाणी वायर्स जोडलेले आहेत आणि या ठिकाणी द्रावणामध्ये कॅथोड आणि ॲनोड जोडला असता दिवा हा प्रज्वलित होत नाही. याचं संभाव्य कारण काय असू शकतात, असं ह्या प्रश्न आहे. तर नंबर 1 असू शकते, एक, द्रावण हे दुर्वाहक असेल तर. जर द्रावण शुद्ध डिस्टिल वॉटर असेल तर प्रवाह जाऊ शकत नाही, म्हणजे द्रावण दुर्वाहक झालं. विद्युत जोडणी, जर जोडणी व्यवस्थित जोडली नसेल तर विद्युत प्रवाह वाहणार नाही. जोडणी म्हणजे या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे सेल जर उलटे जोडले असतील तर. तिसरं आहे ते बॅटरी डिस्चार्ज असेल तर. जर बॅटरी पूर्ण डिस्चार्ज असल्यास विद्युत प्रवाह वाहणार नाही. आणि चौथा आहे बल्ब खराब असेल तर. बल्ब खराब असल्यास प्रवाह जाणार नाहीत आणि टेस्टरची टोके द्रावणात व्यवस्थित बुडवली नसल्यास दिवा प्रज्वलित होणार नाही. ही तिची संभाव्य कारण असू शकतात. पुढचा प्रश्न असा आहे, 2 द्रावणातून होणारे विद्युतधारेचे वहन पाहण्यासाठी टेस्टरचा उपयोग केला. द्रावण A व द्रावण B. त्यामध्ये आढळले की द्रावण A करिता टेस्टरचा बल्ब अधिक मोठ्या प्रमाणात प्रज्वलित झाला तर द्रावण B मध्ये तो मंद गतीने प्रज्वलित झाला. यावरून तुम्ही अनुमान काढाल की 1, 2, 3, 4 कारण आहेत. द्रव A हा B पेक्षा अधिक चांगला वाहक आहे. द्रव B हा A पेक्षा अधिक चांगला वाहक आहे. दोन्ही द्रव समान वाहक आहेत. द्रवाच्या वहनांची अशा प्रकारची तुलना करता येत नाही. ह्या चारीचं उत्तरांची तुलना केला असता द्रव A हा B पेक्षा अधिक चांगला वाहक आहे, हे त्याचं उत्तर आपल्याला स्पष्टीकरण देता येतं. पुढचा प्रश्न असा आहे, शुद्ध पाणी डिस्टिल्ड वॉटर वीज वाहक आहे का? जर नाही तर त्यास वाहक बनवण्याकरता काय करावे लागेल? त्याचं उत्तर असं आहे, शुद्ध पाणी वीज वाहक नाही. शुद्ध पाण्यामध्ये थोडे मीठ, आम्ल किंवा क्षार, कॉपर सल्फेट, लिंबाचा रस मिसळल्यास त्यातून आयन्स तयार होतात आणि या आयन्समुळे वीज वाहक बनते. पुढचा प्रश्न असा आहे, आग लागण्यापूर्वी, पाण्याचा मारा करण्यापूर्वी अग्निशामक जवान मुख्य विद्युत पुरवठा त्या भागापुरता बंद करतात. याचे स्पष्टीकरण द्यायचं आहे. शास्त्रीय कारण द्यायला हा सुद्धा प्रश्न पडू शकतोय. तर का बंद करतात, कारण सांगा. तर त्याचं उत्तर असं आहे, तर 4 पॉईंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाण्यामध्ये अशुद्धता व क्षार असल्यामुळे ते विद्युत प्रवाह वाहवून नेऊ शकते.
जर विद्युत पुरवठा सुरू असेल तर पाणी टाकले तर त्यावरती वीज किंवा करंट लागण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे अग्निशामक कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात येऊ शकतात. तसेच शॉर्ट सर्किट होऊन आग आणखी वाढण्याचा धोका संभवतो किंवा शक्यता असते. म्हणून आग लागण्यापूर्वी पाण्याचा मारा करण्यापूर्वी अग्निशमन जवान मुख्य पुरवठा बंद करतात, असं त्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. प्रश्न 8वा असा आहे, किनारपट्टीवर राहणारा मुलगा त्याच्या टेस्टरने पिण्याचे पाणी व समुद्राचे पाणी टेस्ट करतो. समुद्राच्या पाण्यामध्ये त्याला चुंबक सुईत अधिक विचलन आढळते. याचे कारण तुम्ही सांगू शकाल काय, असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण समुद्राच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरघळलेले खनिजे, क्षार, मीठ, सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम, कॅल्शियमची क्षार असतात. ती पाण्यामध्ये विरघळल्यावर आयन्स म्हणजे Na+ आणि Cl- बनतात. हे विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी मदत करतात. त्यामुळे समुद्राचे पाणी हे पिण्याच्या पाण्यापेक्षा जास्त विद्युत वाहक बनते आणि त्यामुळे चुंबक सुईचे क्षारयुक्त पाण्यामध्ये जास्त विचलन घडून येते. हे त्याचं उत्तर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पुढचा 9वा प्रश्न असा आहे, खूप पाऊस पडत असताना इलेक्ट्रिशियनने बाहेर विद्युत दुरुस्तीचे काम करणे सुरक्षित असते का, स्पष्टीकरण द्या. ह्याच प्रश्न शास्त्रीय कारणे त्याला पडू शकते. कसा, तर खूप पाऊस पडत असताना इलेक्ट्रिशियन बाहेर विद्युत दुरुस्ती काम करीत नाही, कारण द्या. त्याला कारण त्याचंही उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते कसं आहे बघा, खूप पाऊस पडत असताना दुरुस्तीचे काम करणे सुरक्षित नसते, कारण पावसाचे पाणी आणि ओलसर वातावरण यामुळे वीज वाहक बनते असते. ओल्या हाताने किंवा उपकरणाने काम केल्यास वीज किंवा विद्युतचा धक्का बसण्याचा धोका खूप वाढतो. पावसात शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता अधिक असते आणि विजेच्या धक्क्यामुळे गंभीर अपघात होऊन मृत्यू होण्याचा धोका असतो. म्हणून खूप पाऊस पडत असताना विद्युत दुरुस्ती काम करणे सुरक्षित नसते. हे त्याचं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पुढचा 10वा प्रश्न असा आहे, पहिलीने ऐकले होते की पावसाचे पाणी हे वृद्धपातीत पाण्यासारखेच शुद्ध चांगले असते, म्हणून तिने पावसाचे पाणी काचेच्या भांड्यात जमा केले आणि टेस्टरच्या सहाय्याने परीक्षा घेतली. तिला आश्चर्य वाटले कारण कंपासच्या सुईचे तिला विचलन आढळले. याचे कारण काय असेल, तर त्याचं उत्तर असं आहे, पावसाचे पाणी आकाशातून खाली येताना हवेत असलेले धुळीकण, धूर, वायू, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड इत्यादी विरघळविते. त्यामुळे पाण्यामध्ये आयन्स तयार होतात. हेच आयन्स पाण्याला वीज वाहक बनवतात. येथे टेस्ट करताना विद्युत प्रवाह गेल्यामुळे कंपासच्या सुईचे विचलन झाले. हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न असा आहे, तुमच्या सभोवती आढळणाऱ्या विद्युत विलेपित केलेल्या पदार्थांची यादी करा, असा प्रश्न आहे. तर विद्युत विलेपित केलेली यादी आपल्या आसपास पाहायला मिळते. त्यामध्ये नळ आहेत, त्यामध्ये निकेल विलेपित सायकलचे भाग असतात, सोन्याचे दागिने असतात, यासोबत चांदीची विलेपित भांडी असतात, टीन विलेपित लोखंडी डबा असतो, निकेल विलेपित किल्ल्या असतात, चाव्या असतात, क्रोमियम विलेपित वाहनांचे भाग असतात, तांबे विलेपित विद्युत तारा भाग, झिंकचे गॅल्वनाइज्ड पत्रे, चांदी विलेपित स्विच, प्लग इत्यादी विलेपित वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा 12वा प्रश्न असा आहे, तुम्ही 11.7 मध्ये तांब्याच्या शुद्धीकरणाकरता वापरलेली प्रक्रिया पाहिली. शुद्ध तांब्याची पातळ पट्टी व अशुद्ध तांब्याची जाड दांडा इलेक्ट्रोड म्हणून यात वापरतात. अशुद्ध तांब्याच्या जाड दांड्यावरून पातळ तांब्याच्या पट्टीकडे तांब्याचे कण वाहून नेले जातात. कोणता इलेक्ट्रोड बॅटरीच्या घन अग्राला जोडावा आणि का जोडावा, याचं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये अशुद्ध तांब्याची जाड पट्टी, त्याला ॲनोड असे म्हणतोय, बॅटरीच्या धन ध्रुवाला जोडावी आणि शुद्ध तांब्याची पातळ पट्टी कॅथोड ही बॅटरीच्या ऋण ध्रुवाला जोडली जावी. कारण धन ध्रुवाशी जोडलेल्या अशुद्ध तांब्याच्या पट्टीतून ॲनोड तांब्याचे अणू काय म्हणतात, Cu ते Cu2+ व 2E- द्रावणामध्ये जातात आणि हे Cu2+ आयन्स द्रावणातून प्रवास करून ऋण ध्रुवावरील शुद्ध तांब्याच्या पट्टीवरती येतात. तेथे इलेक्ट्रॉन स्वीकारून Cu2+ अधिक 2E- याच्यापासून Cuचे शुद्ध तांब्याचा थर तयार होतोय आणि अशुद्ध घटक हे खाली ॲनोड वरती मड म्हणून जमा होतात. ॲनोड म्हणजे ॲनोडचा कचरा खाली जमा होतो, त्याला प्रेसिपिटेशन असं म्हणतात. हे त्याचं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.